हलवा का तर ही अशी बनवली. जय महाराष्ट्र पब्लिक. तर हलवा का तुटलेला काम तशी मोठा मोठा घेऊन येतात तुम्ही आता मग मोठ बघा ती केवढा लागतं कसं तुटलंय बघा. मिरर टाकली कुठं काय मिरर एक टाकली फुटली फोडली म्हणजे काय फुटलीच होती. खोलली आहे. 2 महिने झालं नवीन आणून ठेवली होती घरात. चालली फिटिंग आता त्याची. आता नंबर प्लेट वगैरे पण टाकून घेतो जातो सिटी. ते हँडलचे ते मूठ वगैरे पण चेंज करून घेतो. म्हणलं 2-3 जरा नवीन काहीतरी लावून घ्यावं. कारण बरेच वर्ष झालं काय केलंच नाही गाडीला. काय नाही चेंज नाही केली. बघू आता जाऊ सिटीत गर्दी तर असणच. गणपती चालू इकडं. सर्व्हिसिंग पण बाकी आहे जी. सर्व्हिसिंग ऑलरेडी ड्यू झाली. 800 किलोमीटर चालवली एक्स्ट्रा. खूप ती अख्खी चेंज करून घेतली. यार विशाल बघा अशीच चालली. अशीच फिरवत होती. टाईमच नव्हता बदलायचं करायला काय. तुकडाच पडला इथे. आता जाऊ. झालं काय 2-5 मिनिटाचं फिटिंगचं होतं. झालं इथनं निघू सिटीत जाऊ. बघू आता काय नाही. नंबर प्लेटचं करून घेऊ. नंबर प्लेट अर्धा पाऊण तासात तो देतो बनवून. नंबर प्लेटचं करून घेऊ. अजून 2-3 बघतो जरा एक्सेसरीज काय ना काय तर नवीन बघू. आले नंबर प्लेट बनवाय. काय आहे डिझाईन तर बघू. मराठीच बनवणार आहे. कोणती चांगली वाटते काय बघू जरा. मला दाखवतो काय. तर ही अशी बनवली. प्रिंट गणपतीचे पण स्टिकर घेतो 2. असं काय आहे नंबर प्लेटचं फ्रंट. तर झाली नंबर प्लेट बनवून. पण नेम प्लेटचं झालं काय नक्की ॲक्च्युअलमध्ये की जी बॅक साईडची जी शीट होती ना ब्लॅक तर फायनल झाली होती पूर्ण नेम प्लेट. पण त्याला ना फुल्ली स्क्रॅच होते. फुल म्हणजे अख्खी ते ब्लॅकचं अख्खं तो नॉर्मल ब्लरनिशच झालं होतं. त्याला म्हणलं स्क्रॅच आहेत एवढे नाही का नको म्हणलं. मला आधी तरी सांगायचं ना. म्हणलं तुम्हाला दाखवलं नाही काय नाही ते तुझं परस्पर बनवलं. ठीक आहे मी तर नवीन ह्याचे पैसे देतोय तुला ना. तू कॉम्प्रोमाइज केलं ना. मी त्याकडनं कमी रेट केला काय नाही केलं. म्हणलं मी नवीन ह्याचे पैसे देतोय मला दुसरे बनवून दे. तो म्हणलं नाही म्हणलं दे मग पैसे करून. त्यामुळे मग ते नेम प्लेट तर काय घेतली बनवली. थोडीशी मोठीच ठेवली. जास्त लागत नाही. व्यासपाची होती. व्यासपाची पण म्हणलं HSRPच लावून टाकणार आता. कारण ऑलरेडी HSRPच चालू झालं आहे. त्यामुळे म्हणलं आता 30 लावून टाकून बघू. आता नेम प्लेटचं बघतो. नेम प्लेट आहेत एक पाटील म्हणून ओळखीचा. त्याला देतो नेम प्लेट बनवायला. जाता ऑन रोडच आहे. जाता बघतो. चाललो आता घरी. ऑलमोस्ट किती वाजले 4 वाजलेले. जेवण वगैरे काय केलेलं नाही आहे. घरी चाललो आहे. बघू घरी जाऊ. परत संध्याकाळी मग आरती वगैरे. दुकान बंद. तेच डेली रुटीन. जाऊत आता घरी. तर आलं परत या कारण ब्रेकच हे होत नव्हतं. ब्रेकने कंट्रोलच होत नाही लवकर. बोलवलं आता आम्हाला. बघू काय होतं काय नाही. पाऊस पण एकदम बारीकसा पावसाचा चालू झाला. बघू काय आहे काय नाही. यायला ताप झाला डॉक्टर. तर एक निघतच होतं. ब्रेकचं काहीतरी झालंय तर त्यामुळे टायर पण जाम चालतोय. त्यांना म्हणलं सर्व्हिसिंगच करून घेऊ. आलोय म्हणलं हाय टाईम आज तर करूनच टाकू. मग परत टाईम भेटत नाही आणि गाडी कंटिन्युअसली गाडी फिरण्यावरती असते. आता लास्ट केली होती मी मे मध्ये सर्व्हिस केली होती. आता ऑगस्ट 3रा महिना आणि ऑलमोस्ट 4000 रनिंग झालं आहे गाडीचं. त्यामुळे म्हणलं करून टाका. ताण नाही एकदाचा डोक्याला. घेऊ सर्व्हिसिंग केली कोणाला सुरुवात केली. बघू आता काय नाही. एअर फिल्टर वगैरे तेच नॉर्मल आपलं जनरल. बघू आहेत का संपलेत. मरणाची धुळे मरणाची.
कडक झालेले पण जास्त यूज करता का? बॅक पब्लिक आलंय ऋतिक शेट्टी सोबत. तर आलो मागाशी गाडी वगैरे ॲक्टर सर्व्हिसिंग झाली. फोन नेमका डेट झाला होता पूर्ण, त्यामुळे काय नंतर काय ब्लॉग बनवलंच नाही. मग आता आलो जरा गाडी काढावी. आलं जरा बसलं इथं संकेतच्याच दुकानावर. आलं चौकात आपल्या बस स्टॉपपाशी. मारत पाऊस चालू आहे चांगला. जरा पाईप मारू. उद्या चालली प्लॅनिंग. चाललंय जरा कुठेतरी फिरायला जाणं. मग बघू काय होतं काय नाही नक्की दाखवतोच तुम्हाला. तर दुकानावर जायचं आरती वगैरे आज सोसायटीची पण आहे आणि मंडईतली पण. तर मग बघू. ऑर्डर तर नव्हते आज काय असंच, एकच ऑर्डर होती फक्त ती दिली. अजून एक आहे ऑर्डर बहुतेक तर संध्याकाळची. बघू काय होतं दाखवतोच तुम्हाला. तर सध्या हेच चाललंय. आता हे मुंबईला जायचं होतं ॲक्च्युअलमध्ये. ते आरक्षणाचं हे असल्यामुळं यावेळेस शक्यता लय कमी. बघू चाललं न्यूजच बघतोय. बट ॲक्च्युअलमध्ये उद्या जायचा प्लॅन होता. उद्या सॅटर्डे. उद्या जायचा प्लॅन होता. बघू आता काय होतं. तर परत चेंज वगैरे केलं. चाललं शॉपवरती यायला दाखवतो. आरतीचा टाईम झालेला आहे. जाऊ आता शॉपवरती. निघाला वेळ नाही ॲक्टिव्ह होऊन जाणार. पाऊस येतो बारीक बारीक. तर आलो शॉपवर. चालले बंद करायचं. माल आहे बघा तिथे. कस्टमर चालू आहे. अजून आमचं डेकोरेशनचं झालेलं नाही पूर्ण कम्प्लीट. काय सांगावं आता टाईमच नाही तुम्हाला. सामान आणून ठेवलेलं आहे पण कोणाला टाईम नाही. चाललंय शॉप बंद करून मग भेटू. झालंय बंद करून. इकडे रशी बांधायची राहिली. बाकीच झालं आहे. आता फक्त मंडळाचं डेकोरेशन आज नाईट मारून करायचं कम्प्लीट. बघू काय होतं काय. बघत बॅक पब्लिक ते घरी आलो होतो. जेवण वगैरे केलं. जरा कपडे चेंज केले. टी शर्ट वगैरे घातला. थंडी आहे. जॅकेट घातलं. चाललं होतं शॉपवर. नॉर्मल कोल्ड वाटतं. तर चाललं आता शॉपवर. बघू कुठपर्यंत काम आलं काय नाही. पप्पा तर थांबलेले आहेत. बाकीचे पण आहे अजून दोघं तिकडं ना. बघू आता काय होतंय काय नाही. टू व्हीलर घेऊन जाणार. ॲक्टिव्हवर जाणार. गाडी मागाशी काढली होती लय दिवसांनी. काय झाली गाडीची अवस्था. तर मग जाऊ आता शॉपवर. भेटू शॉपवरतीच. टाईमलॅप्स हायपरलॅप्सच लावून मोस्टली तरी दाखवतो तुम्हाला. तर 1 वाजले झालंय फायनल. तुम्हाला दाखवतो. हे असं काय आहे बनवलेलं. ह्याच्यावरती ॲक्च्युअलमध्ये आपल्याला मोर ठेवायचे होते पण अनफॉर्च्युनेटली मोर काय मिळाले नाही. बघू आता अजून डिसाईड नाही केलं की काय ठेवायचं काय नाही. बघूत आता उद्या सकाळीच कळेल. आता 1:05 झालेत ऑलमोस्ट. तर झालं आता पॅक वगैरे करू निघू घरी. तर ड्रोन ड्रिल झालं की मग घरी. अजून एडिटिंग बाकी. जेवण मागाशीच केलं होतं. आवरून आलो होतो. गेले काय एडिटिंगला बसू. भेटू आता सकाळ. तर ह्या ब्लॉगला इथेच एंड करू. थँक्यू सो मच गाईज ब्लॉग बघण्यासाठी. या ब्लॉगमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया.